कालचं 6 वाजल्यात मी चाललोय कामावर आणि आज डब्बा पण घेतला नाही. आणि बघूया आज दिवसभरात आपल्या चहाला आणि जेवणाला किती खर्च होतात सगळा हिशोब काढूया संध्याकाळी. चालतंय ना? तर सोबत राहा. थंडी म्हणत होती घरात बस, खरं जबाबदारी काय बसू देत नाही म्हणून गेलो कामावर. जाताना डेक्कनला थांबलो आणि चहा घेतला कारण थंडी जामच होती. पहिला चहा घेतला आणि आम्ही ऑफिसला पोहोचलो तर सचिन म्हटला मला पण चहा पाहिजे. चल म्हटलं भावा चहाला कधी नाही म्हणायचं नसते. ऑफिसला गेलो 100-150 गाठी घालून चालते तर केतन मालकाने परत चहा आणला. मालक असली काम करायला पण भारी वाटते हो ना. तो गोळा हो 2 गाडीत माल टाकून चालता आणि 3री गाडी लावायची होती. मग म्हटलं आता काय तर पोटाला आधार करायला लागते म्हणून थांबलो गुरुच्या हॉटेलवर. 1 नंबर बटाटो भजी मिळतात. टॉपचा विषय इचलकरंजीतला आणि ते पण फक्त 15 रुपये प्लेट. सपला की विषय आणि काय पाहिजे आपल्याला. सोबत चहा पण घेतला आणि हा 4था चहा होता आजचा. दुपारपर्यंत काम आवरलं थोडं आणि मग म्हटलं आता जेवायला जायला लागते कारण आज डब्बा नाही. तिथनं गेलो मग नार्वेकर हॉटेलला. आपलं आवडतं हॉटेल हो कारण स्वस्तात मस्त एवढं भारी कुठंच मिळत नाही. 50 रुपयाला ताट. एवढ्या कमी रेटला जेवण कुठंच मिळत नाही. आम्ही 1 चपाती एक्स्ट्रा घेतलेली त्यामुळे 60 रुपये बिल झालं आणि 3:30 वाजता परत चहा घ्यायला गेलो गुरुच्या हॉटेलवर. 5 चहा तर झालतीत आणि 6वा चहा घ्यायची वेळ झालती कारण संध्याकाळी 6 वाजलेलं आणि आता चहा पिल्याशिवाय तरतरी पण आपल्याला काही येत नाही त्यामुळे चहा घेतला. संध्याकाळी बरोबर 9:30ला सुट्टी झाली. आजचा सगळा हिशोब सांगतो तुम्हाला. 6 चहा पिले 7 रुपयाने 7 चक्कम 42 रुपये झालं. जेवणाचं 60 रुपये आणि बटाटो भजी 15 रुपये आणि पेट्रोलचे 40 रुपये पकडा. आजचा टोटल खर्च 157 रुपये झाला.